PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाढे जळगाव येथील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं मोठं संकट आलंय. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी, मका, कपाशी आणि सोयाबीन या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. काढणीला आलेला कापूस पावसानं ओला होऊन काळा पडलाय. त्यामुळे आता त्याला बाजारात योग्य दर मिळणं अशक्य झालंय. तर मक्याचं पीक काढण्याभावी शेतातच राहिले असून पावसामुळे त्याला कोंब फुटले आहेत. त्यामुळे मका देखील पूर्णपणे खराब झालाय. किती एकराचा मक्का होता हा? हे 2 एकरचा मक्का होता. किती खर्च वगैरे आला याला? साधारण कमीत 35,000 रुपये. मग आता मक्का सगळा खाली आहे, आता काय करणार? ती उगली ती आता तिला काय करू शकणार आपण आता तुमची जे नुकसान झालं तर तुम्ही याचे पंचनामे वगैरे शासनाकडून काही झाले नाही का? नाही, हे पडतेचा पाऊस पडल्यानंतर काहीच नाही झालं. नाही का? नाही, त्याच्या आधी काय झालं असेल ते झालं असेल, पण त्याच्या नंतर काहीच नाही झालं. आता ग्रामपंचायतला का समजा कृषी अधिकाऱ्याला तसं तुम्ही कळवलं का की बुवा असं झालं माझं? हा कळवलं. काय म्हणले ते म्हणले आता बघू करू. किती दिवस झाले आता हे असं आहे? हे कमीत 15 दिवसांनी पडेल. असं 15 दिवसापासून तुम्हाला आता किती? आता तर आणखी ओलच आहे. ओलच. मग आता कसं याच्यात काहीच नाही चालताच येत नाही, त्याला काय करणार आहे आपण आता? मग आता जे नुकसान भरपाई शासनाला काय सांगाल की? तर शासनाने बघावं आता. तर तुमच्या चॅनलच्या द्वारे बघावं. आमच्या शेतीची भरपूर नुकसान झालेली, पूर्ण मक्का जमिनीवरच उगलेली आहे. पण त्याला काय करू शकतो आपण आता? सांगा बरं. सरकार काय? सरकारला द्यायचं असलं तर देऊ शकतो सरकार. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अतिवृष्टीमुळे त्यांचा मेहनतीचा पैसा आणि संपूर्ण हंगाम पाण्यात गेलाय. तरी सुद्धा शासनाकडून अद्याप कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांवर पीक वेळेवर काढता आलं नाही. आता खराब झालेला मका आणि कापूस शेतातच पडून आहे. सोयाबीनचे पीक देखील नाश पावलेले आहे. कापूस पुरा पडा, काही राहिला नाही. मग ग्रामपंचायतला तसं काढावं लागतं तुम्ही की? काहीच नाही काढ दिलंच नाही ग्रामपंचायतनं, कोणाच काही दिलं नाही अजून. मग शासनाचे काही अधिकारी वगैरे? काहीच नाही. किती लागत होती याला? किती रुपये लागले आतापर्यंत? याला लागले 40,000 रुपये आतापर्यंत. अच्छा, 40,000 रुपये. काही उत्पन्न काहीच नाही? काहीच नाही, रुपये बी नाही. आता काय शासनाकडून काय अपेक्षा आहे? काय जातं देईन ते घेऊ. अच्छा, हा. किती एकराचा प्लॉट आहे हा? 1 एकर. 1 एकर. कशी मेहनत वगैरे कोण करते? तुम्ही घरीच करता का? घरूनच करतो. अच्छा, घरून काही मंजुरी, काही औषध मागे, खत मागे, बरोबर आहे, बी मागे. बरोबर. काय घरचं काहीच नाही ना. बरोबर. नांगर आहे, ट्रॅक्टर आहे, वखर आहे, नांगरणा. मग आता लावलेले पैसे निघणार पण नाही अशी अपेक्षा नाही, तर मग आता नाही, निघतच नाही. काय करायचं तरी? आता शासनाकडे काही मदत वगैरे मागणार का? शासन देणती घेऊ ना, मागेल दिलं तर. अच्छा, बळजबरी थोडं द्यायला नाही शासन आपल्याला. तरी बी आव्हान कर की बा आमचं एवढं नुकसान झालंय. हो बाबा, किती बोंबलो तर काहीच नाही ना हो साहेब. आम्ही किती बोला, शेतकऱ्यांना काय फरक आहे? शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी किंवा किमान लागत खर्च भागवण्यासाठी काहीतरी दिलासा द्यावा. शेतमालाला आधीच कमी भाव मिळत असताना अशा प्रकारचे हवामान संकट आल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल आणि आर्थिक संकटात सापडला आहे. जन्मदाय न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट. मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.